करीवी घेऊनी ब्रह्मसुत शिवाजवळी आला अकस्मात म्हणे हे विश्वांबर विश्वनाथ तुझे भक्त देखील बहु सज्जनो मायबापो करी विना घेऊनी ब्रह्मसूत. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, सूत म्हणजे मुलगा. ब्रह्मदेवाच्या बोंबीतल्या ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेला हा महर्षी नारद मुनी. आणि त्यांनी हातामध्ये विणा घेतला. नारायण नारायण या नामाचा असणारा त्या ठिकाणी घोष करत कैलासाला असणारे महर्षी नारद मुनी आलेले आहेत. परी कांती नगरी श्रिया धीर गंभीर उदार सुशील कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत. सज्जनो मायबापो राजा श्रीयाळ राजाची कथा लागलेली आहे. परी कांती नगरी श्रीयाळ कोण सांगाले? महर्षी नारद मुनी असणारे महादेव परमात्म्याला सांगाले का देवा तुझे भक्त असणारे त्या ठिकाणी मी पुष्कळ काही बघितलो. आणि कांती नगरी नावाचे एक नगर आहे, तिथं श्रीयाळ नावाचा राजा आहे. राजा कसा आहे? राजा धीरवान आहे, गांभीर्य आहे, उदार सुशील. बघा महाराज, राजाकडे एक गुण असले पाहिजे, उदारता, सुशीलता. आणि कीर्तीनं या दिग्ग मंडळामध्ये म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असणारं त्यांची कीर्ती भरून उरलेली आहे. आणि राजा सात्विक वर्तीचा आहे, केवळ क्षमावंत. कसा आहे महाराज? राजा क्षमा करणारा. म्हणून तुमच्या आमच्याकडे सुद्धा हे गुण राहावं महाराज. धीरता राहाव, गंभीरता राहाव, उदारांत करण्याचा राहावं महाराज. बर काय? सुशील आणि केवळ क्षमा करणारा, दयावंत, सात्विकता असणारी तुमच्या आमच्याकडे राहावं हे राजाकडे आहे, असं महर्षी नारद मुनी भगवान महादेव परमात्म्याला बोलू लागले. तेने घातले अन्न छत्रे झाली वर्षे 10 सहस्र इच्छा भोजन दान पवित्र आतिता प्रती देतसे. आणि महर्षी नारद मुनी सांगाले ता देवा श्रीयाळ राजा असणारे अन्नछत्र घातलेले आहेत. किती वर्ष झालं? 10,000 वर्षापासून चालत आलेलं आहे. चिंतन करा महाराज, एका राजानं आयुष्य किती असेल त्या राजाचं? 10,000 वर्षापासून अन्नछत्र चालू आहे. आपल्या गाव सगळं मिळून 80 वर्षापासून हे सप्त चालू आहे मामा. एका राजानं 10,000 वर्षापासून अन्नछत्र चालू आहे. काय विचार मोठा आहे बर काय? आणि इच्छा भोजन, थोडस चिंतन करा. आलेला अतिथी, इच्छा म्हणजे जे मागल ते भोजन. अतिथी जर म्हणले माय मला शिरापुरी करा, शिरापुरी, बुंदी बुंदी, जिलेबी जिलेबी. आम्ही आमच्या घरचेला म्हणत्या तुमच्या नावच्या 2 भाकरी टाकू की 1 टाकू? विचारल्याशिवाय करत्या का महाराज? होय हो, तुम्हाला 2 भाकरी टाकू की 1 टाकू? चिंतन करा महाराज. 10,000 वर्षापासून त्या राजाने अन्नछत्र घातलेले आहे बर काय? आणि म्हणून असणार त्या ठिकाणी महर्षी नारद मुनी भगवान महादेव परमात्म्याला सांगाले ता काय सांगतात आहे का? आवनी जे आगम्य वत्स भोजनी मागितली अकस्मात बोला. प्रत्यय अनोन्या पुरवित
शिवभक्त थोर तो सज्जनो महर्षी नारद मुनी सांगायले ता आवनीमध्ये अगम्य असणारी वस्तू, या पृथ्वी तलावरली जे न मिळणारी वस्तू जर एखाद्या साधकानं संतानं अतिथीनं जर मागितलं तर ते प्रयत्न करून ती वस्तू आणून त्या अतिथीला द्यायचं. प्रयत्न आणती प्रेमेश्वर. बरं काय, प्रयत्न करून त्या अतिथीला संतुष्ट करणे हे श्रीयाळ राजाचं कार्य आहे असं महर्षी नारद मुनी भगवान महादेव परमात्म्याला सांगू लागले. आयशे नारद सांगता वर्तमान त्याच्या ग्रहाप्रती पंचवदना कुशळ अतीत वेश धरून येता झाला ते समय. आणि मग अशा प्रकारचं असणारं महर्षी नारद मुनीनं सांगितल्यावर माय बाप हो, भगवान महादेव परमात्मा कुच्चळ वेशामध्ये अतिथीच्या वेशात पंचवदन 5 तोंडाचा महादेव कुच्चळ वेश धारण केलं. राजा श्रीयाळ राजाची परीक्षा पाहण्यासाठी अवंती नावाच्या नगरीमध्ये आलेत महाराज. राजकांती नगरीमध्ये आले आणि त्या नगरीत येऊन काय करतात, अंगणी उभा ठाकला येऊना परम कोपी जीविता वागना दुष्ट वचन बोले कठीण रूप ही संपूर्ण कुच्छळच. सज्जनो माय बापो, रूप कुच्चळ होत, गलीच रूप धारण केलेले. अंगणामध्ये येऊन उभा टाकले. चिंतन करा माय, रागारुद्र झालंय. बघणाऱ्याला वाटलंय वडवाना नावाची अग्नी आहे की काय, गिळाय आली की काय. महाराज आले, लालबुंद डोळे झाले, रागारुद्र शरीर झालंय. आणि त्या अवस्थेमध्ये त्या श्रीयाळ राजाच्या दारात उभा टाकले. उभा टाकल्यावर काय होते बोला, म्हणे मज देईच्या भोजन ना तरी जातो सत्व घेऊन वा श्रीयाळ सांगून येऊन पाय धरिती सद्भावे. अंगणामध्ये उभा टाकले आणि बोलायला, म्हणे मज देई इच्छा भोजन नाही तरी जातो सत्व घेऊन. ऐक राजा, मला माझ्या मनाच्या इच्छेचं भोजन दे, नाहीतर मी आतापर्यंत केलेले सत्वाला हानी करून निघून जाईल. चिंतन करा महाराज, आमच्या अंगणातून एक जरी अतिथी उपवासी गेला, एक जरी साधू संत नाराज होऊन निघून गेलं तर केलेले पुण्य वाया जाते महाराज. आमच्यामुळं किती लोक वापस चले, चिंतन करा. कथा नुसतं ऐकायचं नाही महाराज, ऐकून आचरणात आणायचं आहे. अतिशय रागारुद्र होऊन बोलालय. श्रीयाळ राजा सांगूना माता त्या अतिथीच्या मुखातून निघालेले शब्द ऐकिले, धावत गेले आणि धावत जाऊन चरणाला मिठी मारली. मिठी मारून काय केले बोला, आणोनी बैसविलासनी हो त्याची क्रोध वचने सोसुन्या षोडशोपचारे पूजा करुणी कर जोडोनी टाकती पुढे. सज्जनो माय बापू, तेवढ्या रागारुद्र आलेल्या महाराजांच्या चरणाला भावनेनं मिठी मारली. बरं काय, भावानं जिंकता येते. भावबळे आखळे ये रवी नाकळे करतळी आवडे तैसा हरी. आणि मग त्या ठिकाणी मिठी मारलं आणि मिठी मारून षडसोपचारे आसन टाकलं महाराज. आसनावर बसवलं, षडसोपचारे पूजा केली.
बर काय पूजा करून दोन्ही हात जोडले. काय विचार आहे महाराज राजा श्रीयाळ आणि चांगोना मातेचा. दोन्ही हात जोडले आणि त्या साधूच्या पुढी त्या संताच्या पुढी उभा टाकलेली आहे. आलेला साधू भारीचे कपडे घालून आलता काय माय, कुच्चळ वेशामध्ये, अमंगळ वेशामध्ये. चिंतन करा, अमंगळ वेशामध्ये जर आमच्या घरातला माणूस राहिला तर आम्ही त्याला दुरून चहा देत्या, दुरून पाणी देत्या. भक्ती कळाली का महाराज? भक्ती कळणं सोपं नाही माय, बर काय. आणि तो अतिथी कुच्चळ वेशात आहे आणि त्या अतिथीच्या पुढी हे दोन्ही नवरा बायको हात जोडून उभा टाकलेली आहेत. मागा स्वामीच्या भोजन येरू म्हणे नरमास देई आणून, तू चोरानिशी धरून त्याचे मास न घे मिया. बघा महाराज, दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात जोडून म्हणाले ता मागा स्वामी इच्छा भोजन. अतिथीचं म्हणणं काय होतं? इच्छा भोजन. हात जोडून म्हणाले स्वामी तुमची इच्छा भोजन मागा. आणि मग आलेले अतिथी म्हणाले ता मने नरमास दे आणून, नर मास आणून दे. राजा आई तू चोर आणून धरून आणशील ते मास मला जमणार नाही. बर काय नरमास मागालय, चोर जमना, अजून कोणतं जमना बोला. धरुणी माझा उदेश वा विकतानशील मनुष्य ते न घे मी निशेष. सत्य सत्य त्रिवाचा. सज्जन हो, आलेले अतिथी म्हणाले ऐक राजा, तू एखादा माणूस धरून आणशील, माझा हेतू धरून, माझा उद्देश धरून इकत आणशील एखादा माणूस. राजा ते मास मला निशेष जमणार नाही. सत्य सत्य त्रिवाचा. राजा अशा प्रकारचा मास मला जमणार नाही बर काय. सांगून म्हणे कर जोडून मी आपुले मास देते करी करी भोजन. श्रीयाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी. एवढ्या ऐकल्या महाराज. बघा काय विचार आहे, काय भक्ती आहे महाराज. तुम्ही आम्ही काय भक्ती करायला. सांगू ना माता म्हणू लागली महाराज महाराज. दोन्ही हात जोडलं बर काय. मी माझं मास देते देवा, बिंदास असणार माझं मास देते. राजा श्रीयाळनं म्हणलं मला मान्य आहे, मी माझं मास देते. किती मोठा विचार आहे माऊली. अतिथीला संतुष्ट करायचं आहे. चांगोना मातेनं संकोच केलं नाही, श्रेयाळ राजानं संकोच केलं नाही. आणि दोघही जण मास द्यायला तयार आहेत. पण अतिथीला मान्य आहे का? येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता हरी सर्व याचकाचे माता पिता. तुम्हा दोघाशी भक्षिता अन्न छत्र खंडेल. एवढ्या दोघांच्या म्हणणं ऐकलं आणि मग भगवान परमात्मा अतिथीच्या वेशात बोलाले. येरो म्हणे तुम्ही पवित्र तत्वता. अतिथी म्हणाले ता राजा अरे तुम्ही पवित्र आहात बर काय. परी सर्व याचकांचे माता पिता. याचक लोकांचे मायबाप आहात. भुकेल्याला जेवू घालणारे आहात, तहानेलेला पाणी पाजवणारे आहात, ज्याला कोणी नाही त्याला जवळ घेऊन त्याचं पालन करणारे आहात.
तुम्हाला जर मी घेतलो खालो बक्षिलो तर अन्न सत्राचं खंडन होईल. हे योग्य आहे का? अतिथी लोकांना मी उपवासी ठेवू का? अजिबात नाही. हे चालणार नाही बर का. तरी तुमचा एकुलता एक स्नेह आहे. 5 वर्षाचा चिलिया बाळ 32 लक्षणी वेढाळ तो माझा देई भोजना. बघा सज्जन हो, भगवान परमात्मा म्हणाले ता तरी तुमचा एकुलता एक वेल्लाळ. ऐका म्हणले, तुमचं एकुलत एक लेकरू निहाळ चिलिया बाळ 5 वर्षाचं आणि 32 लक्षणी वेल्लाळ. 32 लक्षणी आहे आणि ते लेकरू मला भोजनाला चालते असं भगवान परमात्मा बोलले. ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत. एवढं बोलला महाराज आणि एवढं बोलल्या बोलल्या चांगुना माता आणि श्रेयाळ राजा म्हणाले ता माया मोह जाळ दूर करून. पोटचं लेकरू आहे महाराज. पोटच्या लेकरावर आई वडील अथांग असणार प्रेम करतात आणि ते आई वडील म्हणाले ता त्या माया जाळाला दूर केले. म्हणती अवश्य जा घेऊन. देवा काही हरकत नाही हो, तुम्ही आमच्या लेकराला अवश्य घेऊन जा. आणि एवढं बोलल्यावर सदाशिव परमात्मा महादेव परमात्मा काय बोलतात ऐका. मी काय आहे वक्र व्याघ्र रिस बोला. भक्षू तव पुत्राचे मास उबगन मानुनी विशेष पचवणी घाली मज महादेव परमात्मा त्या अतिथीच्या वेशात बोलाले. ऐका म्हणले, मी काय आहे वक्र व्याघ्र रीस. अरे राजा, मी काय वाघ आहे का? मगर आहे का? रीस अस्वल आहे का? तुझ्या लेकराला वडीत नेऊन मांस खायला. ऐक म्हणले, उबागन मानुनी विशेष. मनात कुठल्याही प्रकारचा उभग न मानता पचू निघाले मज आता. त्या लेकराचा स्वयंपाक कर, त्याला कापून त्याचा स्वयंपाक करून मला जेवू घाल आणि उभग मानू नको. चिंतन करा सज्जन हो, आमच्या लेकराला जर कदाचित सासू सासऱ्याकडून जरासा त्रास झाला आणि ते जर लेकरू रडू लागलं तर त्याची आई त्या मामाला सासऱ्याला सासूला चहा देणं बंद करते संचापारचं. आहे की नाही महाराज? मग इथं म्हणाले, मी काय वाघ हो काय सिंह हो काय तुझ्या लेकराला वडीत नेऊन खायला? उबाग मानू नको आणि तुझ्या लेकराचा स्वयंपाक करून मला खायला दे, अशा प्रकारचं बोलू लागले. माया मोह धरून वा. कोणी कराल जरी रुदना तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमची. ऐका म्हणले, माया मोह धरून. काही माया मोह धराल आणि कोणी जर रुदन केलं दोघातून एक जण रडल्या तर मी इथून उठून जाईल. रिकाम जाईना. 10,000 वर्षापासून करत आलेले पुण्य ते सर्व असणार घेऊन जाईल. आणि म्हणून त्या लेकराचा स्वयंपाक करत्या वेळेस माया मोह धरू नका
आणि रडू नका बर काय. अवश्य म्हणेनी पतिव्रता उभी ठाकोरी बाहेर निजसुता म्हणे बाळाची या गुणवंता खेळावया कोठे गेला बघा महाराज आलेल्या अतिथीचं म्हणणं ऐकलं आणि पतिव्रता माता सांगुना माता पतिव्रता आहे महाराज. पतिव्रता माता तिची देवावर सत्ता. अवश्य म्हणलं त्या माईनं बर काय सांगुना मातेनं अंगणात आली आणि उभी टाकली आणि उभी टाकून निज सुद्धा स्वतःच्या लेकराला मनी बाला बाळा चिलिया गुणवंता आवाज द्यायली लेकराला. बाळा अरे चिलिया माझ्या गुणवंता. बघा महाराज काय माईचे शब्द आहेत बर काय. बाळ म्हणू लागली चिलिया अरे गुणवंता. सर्व गुण संपन्न असणाऱ्या बाळा कोण्या ठिकाणी खेळत आहेस रे पिल्ल्या. अशा प्रकारचं आपल्या लेकराला आवाज देऊ लागलेली आहे. तुझ लागी खोळबला खोळंबला तिथ बाळा माझ्या येई धावत आयसे ऐकता अकस्मात बाळाला धावून या. आई म्हणू लागली बाळा तुझ लागी खोळंबला अतीत. अरे चिलिया आलेला अतिथी तुझ्यावर खोळंबला रे बाळा. बर काय कुठं गुंतलास धावत ये. आणि एवढं त्या ठिकाणी बोललं आणि ते लेकरानं ऐकिलं महाराज. आणि ऐकिल्यावर त्या ठिकाणी बाळ आपल्या आईच्या हाकेसरशी धावत आला. काय संस्कार आहेत महाराज. आताच्या आईनं लेकराला आवाज दिला तर लेकरू बघायला तयार नाही. माऊली तुम्ही चिंतन करा. लेकराच्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईल मध्ये लेकरू मग्न आहे. आई जवळ आहे बाजूला लेकराला आवाज द्यायला पण लेकराच्या कानापर्यंत पोहोचणं आलंय महाराज. का अशी अवस्था आली. आमचं चुकलंय माऊली. आम्ही 4 महिन्याचा असतावळीस त्याच्या हातात मोबाईल दिल्या आहे की नाही. आणि मग ते लेकरू एका आवाजाला पळत आलं. हे त्यांचा संस्कार आहे. त्यांची ही परंपरा आहे रीतिरिवाज आहे महाराज. भारताची संस्कृती आहे आणि तुम्ही आम्ही संस्कृतीला जतन करायचं आहे महाराज. लेकरू जवळ आलंय आणि येऊन काय करते बोला. ताशी करुणी नमना माता पित्याचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशाच दान आदित मागतो राजसा. बघा सज्जनो काय संस्कार आहेत. लेकरू घरी आलं आले आले आपल्या आई वडिलाच्या पाया पडलं नाही अगोदर. आती तासी करुणी नमन अतिथी देव भव. त्या 5 वर्षाच्या लेकराला कळालंय महाराज. कोणामुळं कळालंय माय. आई वडिलामुळं कळालंय. आई वडिलाचे संस्कार आहेत. आम्ही आमच्या लेकराच्या देखत जर सासूला शिवा दिल्या तर आमच्या लेकराकडे संस्कार राहतील का माय बापू. अजिबात नाही. आणि ते अतिथीला नमस्कार केलंय आणि मग माता पित्याचे धरी चरण. खेळून आलेले लेकरू संताच्या पाया पडलंय आणि आपल्या आई वडिलाच्या पाया पडलंय महाराज. आमचं घरातून गावाला जाणारं लेकरू आई वडिलाच्या पाया पडायला तयार नाही. त्याचं कारण आहे महाराज.
वडील बाई घरातली व आपल्या नवऱ्याच्या पाया पडली नाही. नित्य नेमानं पडावं. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ नेमासाव महाराज वडील बाईनं पाया पडल्यावर बाकीचे लोक नको म्हणतानी पडतात. एखाद्या घरात बुजुर्ग माणूस आहे आणि त्याची माय जिवंत आहे, त्याने जर त्याच्या माईच्या दररोज पाया पडला तर बाकीचे लोक पाया पडतात. का पडणं हलेच माऊली, आमचं चुकलं हो, आहे की नाही? ते लेकरू आई वडिलाच्या पाया पडलो आणि पाया पडल्यावर आई म्हणाली, माता म्हणे तुझे पिशीत दान अतिथी मागतो राजसा. बाळा, अरे तुझा मांस हे अतिथी मागत आहे. बरं काय लेकरानं उत्तर दिलंय? पुढची वही घ्या. बाळ बोले स्नेह करून वा वा. हा देह म्या केला शिवार अर्पण. अतीत होता तृप्त पूर्ण उमा. कुमार मन संतोषे. बघा काय विचार आहे त्या लेकराचा. 5 वर्षाचं लेकरू म्हणाले, बाळ बोले स्नेह करून. स्नेहानं बोलालय. लेकराला मांस द्यायचा आहे तरी पण स्नेह, प्रेम, आपुलकी. आई, मी हा देह शिवार्पण केलेला आहे, महादेवाला अर्पण केलेला आहे. आई, मी तुमच्या सोबत राहून मला कळालंय अतिथी तृप्त पूर्ण झाल्यावर उमा रमण. उमा म्हणजे पार्वती, रमण म्हणजे तिच्या मनाला रमवणारा महादेव. आणि तो महादेव संतुष्ट होईल माझ्यावर. देवाला अर्पण केलो. काय विचार आहे महाराज? 5 वर्षाचं लेकरू. देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दरड भाऊ. 5 वर्षाचं लेकरू आईला बोललंय. काय वाटलं असेल त्या आईला? काय प्रेम असेल महाराज, काय हृदय भरलं असेल आईचं. तुम्ही आम्ही कशा प्रकारचं आचरण करायला सज्जन हो, विचार करा, बोला. आई से ऐकता झडकरे बाळ घेतला कडेवर पाकशाळे भीतरी घेऊन गेली वधावया. सज्जन हो, अशा प्रकारचं त्या लेकराचं म्हणणं ऐकिलं. आईनं चांगोना मातेनं त्या बाळाला, चिलिया बाळाला कडियेवर घेतलंय. बरं काय? आणि पाकशाळा, पाकशाळा म्हणजे स्वयंपाकघर. आणि त्या स्वयंपाक घरामध्ये नेलेले आहे. कशासाठी महाराज? तर लेकराला कापण्यासाठी. बरं काय? पोटच्या गोळ्याला कापायचं आहे चांगोना मातेला. काय विचार आहे महाराज? अहो, ज्या माईला 9 महिने 9 दिवस या लेकराला आपल्या उदरात ठेवली, त्या माईला बसताना, उठताना, काम करताना काय त्रास झाला असेल? जी माय असणारी या लेकराला जन्माला आणते वेळेस लाखो इच्छेची यातना भोगावं लागते त्या माईला. आणि ती माय स्वतःच्या लेकराला कापायला संतासाठी, अतिथीसाठी देव घरात नेलेली आहे. काय विचार आहे त्या चांगोना मातेचा? बोला. चिलयासी चुंबन देऊन हृदयी धरिला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईना तुझ्या उदरी जननी. बघा महाराज, चिलिया बाळाला असणार त्या ठिकाणी आपल्या हृदयाला घेतलं. चिलियाशी चुंबन देऊन ती आई असणारी 5 वर्षाचं लेकरू, त्या लेकराचे पटापट पटापट मुख्य घेतली महाराज.
आणि मुख्य घेऊन त्या ठिकाणी हृदयाला प्रीतीनं म्हणजे प्रेमानं चांगुना मातेनं लावलं बरं काय. आणि बाळ आईकडे बघितलंय, आईला म्हणालय, आई चिंता करू नको, आई मी पुन्हा तुझ्या पोटी जन्माला येईल. जननी मी तुझ्या पोटी जन्माला येईल आई, तू काही चिंता करू नको बरं काय. माया जाळ सर्व सोडून मग केली वज्रा होणी कठीण, चिलयाचे शिर छेदून काढिले मास अंगीचे. सज्जन माय बापो, त्या चांगुना मातेनं माया जाळ असणार कठीण केलं, वज्रापेक्षाही कठीण आपलं हृदय केलं आणि त्या लेकराचं शिर कापलं. खूप दुःख वाटलं, दुःखाचा डोंगर समोर पडला सज्जन हो. पण अतिथीनं सांगितलं होतं, डोळ्यावाटा अश्रू गळू नये. आपल्या हृदयाला कठीण केलं, वज्रापेक्षाही कठीण केलं महाराज. आणि स्वतःच्या पोटच्या गोळ्याला 5 वर्षाच्या बाळाला कापलं बरं काय. आणि अशा प्रकारची अवस्था झाली. शिर एकीकड, धड एकीकड. काय केलं बोला. आपण अशी पुत्र नाही म्हणून शिर कमळ ठेवले पाहावया, शरीराचा पाक करून या उठवी भोजना आईनं बघा महाराज माया आहे आणि मायेचा अंत कोणालाही लागला नाही. चिंतन करा माय बापू, जगात सर्वात मोठी गोष्ट या जीवाला असणारा, आपल्या देहाला ओवाळून टाकणारी म्हणजे ती केवळ एक माया आहे. मायेच्या प्रेमाचा अंत जगाला लागला नाही महाराज बरं काय. माया ही फार अफाट आहे आणि ती माया असणारी ती चांगुना माता विचार केली, आपल्याला दुसरं लेकरू नाही, माझ्या बाळाची जर ध्यान आली तर मी काय करू. कधी माझ्या लेकराला जर बघावंसं वाटलं तर माझ्या तान्याचं असणारं शिर काढून बघण्यात येईल. माया आहे महाराज, मोह आहे. आणि मोहाच्या पोटी चांगुना मातेनं आपल्या लेकराचं शिर एका टोपल्या खाली दरुडी खाली लपवून ठेवलं बरं काय. आणि बाकीच्या देहाचा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून त्या अतिथींना विनंती करू लागली, महाराज मी माझ्या लेकराच्या देहाचा स्वयंपाक केला, उठा करा भोजन. स्वामी तुम्ही जेवण करा. अशा प्रकारचं चांगुना माता विनंती करू लागलेली आहे. इंद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार सर्व ठाऊक सूत्रधार वाले शिरा ठेविले ते अति इंद्रिया द्रष्टा श्री शंकर बरं काय. अनंत ब्रह्मांडाचा समाचार भगवंताला कळते. चांगुना मातेनं शिर लपून ठेवलेले कळणार नाही का माऊली. कळालं हो देवाला. सर्व इंद्रियाचा मालक तो आहे. आमच्या इंद्रियाला चलवणारा कोण आहे महाराज. महादेव परमात्मा. आणि त्या भगवंताला कळालं बरं काय. आणि कळाल्यावर त्या ठिकाणी अनंत ब्रह्मांडाचा मालक सर्व सूत्रधार आहे, शिर लपून ठेवलेले कळालं. कळाल्यावर काय होते ऐका. कोणी चालिला तत्काळ हो धावती चांगुना स्त्रियाळ येरू म्हणे कळले सकाळ शिर कमळ ठेविली. सज्जन हो माय बापो, भगवान महादेव परमात्मा त्या अतीताच्या वेशात आलेले रागारुद्र झाले आणि भगवान परमात्मा तिथून उठले आणि तड 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 निघाले महाराज. आणि जाते वेळेस राजा श्रीयाळ चांगुना माता राजानं महाराजांना
सांगितलं, तुझ्या लेकराचं तू शिर लपून ठेवलेले कळालं. आणि मग श्रेयाळ राजा चांगुना माता धावत गेले. बरं काय धावत जाऊन काय केले तर ऐका महाराज बोला. सर्व गात्रात शिर प्रधान त्याची कैशी ठेविले वंचून ती दोघे धरी ती चरण तेही पचवून घाली तो. अतिथी म्हणाले तर सर्व गात्रामध्ये शिर असणार प्रधान आहे. सज्जन हो, देहावरला एखादे अवयव बाजूला गेला तर चालेल, हात बाजूला गेला तर माणूस जगल, पाय मोडला तरी जगती महाराज, एखादी किडनी गेली तरी जगल. बर काय, पण शिर सलामत तो पगडी 50. शिर जर गेलं तर माणूस जगल काय माय? अजिबात नाही. म्हणून अतिथी म्हणाले तर सर्व गात्रामध्ये शिर प्रधान आहे आणि त्या शिराला तू बाजूला ठेवलेली आहेस. एवढं बोलल्या बोलल्या महाराज राजा श्रेयाळ आणि चांगुना माता धावत गेले. अतिथीच्या चरणाला मिट्टी मारली आणि मिट्टी मारून म्हणाले तर विनंती करालेत, महाराज 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 आम्हाला क्षमा करा, आमचा अपराध पोटात घाला, आम्ही असणार त्या शिराचा स्वयंपाक करून तुम्हाला जेवायला देत्या, अशा प्रकारचं विनंती करू लागली. शोभन धरावा अंतरी नेनतेपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्वा मुचे राधावी. सज्जन हो, श्रेयाळ राजा आणि चांगुना माता दोन्ही हात जोडून विनंती कराले, क्षोभन धरावा अंतरी. माऊली, अंतकरणाच्या ठिकाणी रागारुद्र होऊ नका हो. मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी राग येऊ देऊ नका स्वामी. नेणतपणानं आमच्याकडून चूक झाली, कळत न कळत आमच्याकडून चूक झाली मालक, आणि तुम्ही सर्वज्ञ आहात, ज्ञानीवंत आहात माऊली, तुम्ही आम्हाला क्षमा करा. काय विचार आहे महाराज? बरं काय, आणि क्षमा करून आमचं सत्व राखा हो देवा, आमच्या इथून जाऊ नका, आमच्याकडून चूक झाली महाराज. बघा माऊली, ऍक्च्युअली जरी आम्ही एखाद्याकडून चूक केल्या तर त्या चुकीबद्दल माफी मागायला तयार नाही, पण आम्ही शास्त्र ऐकायला तयार नाही महाराज. शास्त्र लय गोड आहे हो. शास्त्र हे तुम्हा आम्हाला जीवन कशा प्रकारचं जगावं, कशा प्रकारचं त्याचं अंत करावा आणि कशा प्रकारचं देवाला जोडता येईल हे शास्त्रामध्ये तुम्हा आम्हाला शिकवते. बर काय, पण तुम्ही आम्ही असणाऱ्या याच्यापासून वंचित बाजूला चालल्या मायबाप हो. बर काय, तुम्ही आम्ही ऐकावं. तुम्हाला एक सांगून जातो माऊली, मी काय शाळा शिकलेला नाही, पण माझे वडील माझा हात धरून श्रावण महिन्यामध्ये आमच्या मारुती रायाच्या मंदिरामध्ये पोथी ऐकायला नेत होते. माझ्या वडिलांना कधी म्हणलं नाही, माझ्या आईनं कधी म्हणलं नाही की यानं जर पोथी ऐकायला गेला तर याचा अभ्यास बुडल. पण आताच्या लेकराच्या आई वडिलाला काय विचार आहे महाराज बघा. खरं सोडले आणि खोटेच्या मागे लागले मायबाप हो. आणि म्हणून असणार श्रेयाळ राजा आणि चांगुना माता त्या अतिथीला विनंती करू लागले, बोला. मग बैसला सनी येऊना म्हणे शिरा येई घे बाहेर घेऊन उखळात घालून कंडना माझा देखता करियाला. बघा महाराज, काय संकट समोर आहे. आले जे जाणारा अतिथी विनंती केलं, नम्रता धारण करून त्यांना आणलं. महाराज येऊन बसले आणि महाराज म्हणाले, म्हणे शिर येई बाहेर घेऊन. सांगू ना, ते शिर असणार बाहेर घेऊन ये, उकळात घालून कंडन. त्या शिराला उकळात घाल आणि मज देखता माझ्या समोर मुसळानं त्याचं खंडन कर.
किती वाईट आहे महाराज, किती दुःखाचा प्रसंग आहे. सोन्यासारखं लेकरू, त्या लेकराचे मुख्य घ्यायचं, त्या लेकराला आपल्या मुखाला मुख लावायचं आणि त्या मुखाला खंडन कर म्हणाले, कांडन कर म्हणाले. किती दुःख आलं असेल महाराज, बरं काय. अरे ती जन्म देणारी माता आहे. बघा महाराज, याला भक्ती म्हणतात. भक्ता ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पास निवारुनिया. विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे धनजन माता पिता. याला भक्त म्हणतात महाराज. अजून काय म्हणाले ऐका. आश्रू आल्या तुझ्या नयनी, की कष्टी झाली अंतकरणी. तरी पुत्र गेला सत्वा सहानी, करून जाईन तुमच्या. आणि ते अतिथी म्हणाले ता अश्रू आलिया तुझ्या नयनी. कांडन करते वेळेस तुझ्या डोळ्या वाटा अश्रू गळतील, किंवा कष्टी झाल्या अंतकरणी. अंतकरणाच्या ठिकाणी तुला जर कष्ट झालं, मन बुद्धी चित्त अहंकार, बरं काय सांगू ना. कांडन करते वेळेस अंतकरण चतुष्टीला जर दुःख झालं, बरं काय कष्ट झालं, तर पुत्र तर गेलाच, पण आतापर्यंत केलेले कर्म सत्वही गेलं. तुझ्या सत्वाला हानी करील. 10,000 वर्ष केलेले तप वाया जाईल सांगू ना. बघा महाराज, किती मोठं संकट त्या चांगोना मातेच्या पुढे आहे. अवश्य म्हणे नरपलन आहे, शिरारोरी करी कंडना. सत्व पाहे कैलास राना, अंतरी सद्गद होया. बघा महाराज, आलेल्या अतिथीचं म्हणणं ऐकलं. अवश्य म्हणे नरप ललना. अवश्य म्हणलं चांगोना मातेनं. नरप म्हणजे राजा, ललना म्हणजे बायको. श्रीयाळ राजाची पत्नी चांगोना मातेनं अवश्य म्हणलं. शीर आणली महाराज, बरं काय कांडण्यासाठी. आणि सत्व पायी कैलास राणा. कैलासाचा राणा भगवान महादेव परमात्मा. देव सत्व बघाले, पण कसं बघालेत कळालंय काय माय. अंतरी सदगद होनी. देव आहे महाराज. देवाला काय दुःख झालं नाही का. देवालाही दुःख झालं महाराज, बरं काय. जगाचा मालक, कैलासाचा पती महादेव परमात्मा हृदयामध्ये सद्गत झाले. देवाचं हृदय भरलं. देवाचं हृदय त्या ठिकाणी दुःखित झालं, बरं काय. देव आई, देव कठोर आहे का महाराज. देव कठोर नाही हो, बरं काय. देवाला एकाचीच गोष्ट आहे, देवाला अगोदर काहीतरी देवावं लागते. देव दिल्याशिवाय आम्हाला काहीच देईना, बरं काय. आणि म्हणून भगवान परमात्मा सद्गदित झाले. काय होते ऐका. निज सत्वाचे उखळा धरिले धैर्याचे करी मुसळ. कांडित बैसवी वेळाळ, निर्धारा चळा धरुया. सज्जन हो बघा, निज सत्वाचे उखळ. सांगोना मातेनं निज सत्वाचं उखळ केलंय. धरिले धैर्याचे करी मुसळ. धैर्याचं मुसळ, करी म्हणजे हातात धरले महाराज, बरं काय. आणि कांडित बैसली वेल्लाळ. वेल्लाळ हा शब्द कोणालाही येईना माऊली. तुम्ही बघा, वेल्लाळ हा शब्दामध्ये किती प्रेम आहे, किती लाळ आहे, बरं काय. वेल्लाळ म्हणजे
अतिथीला आपल्या लेकरासारखं मानणारीला वेल्लाळ म्हणतात. कोण आहे? काही घेणं देणं नाही. त्याला जेवू घालणे, त्याला तृप्त करणे, त्याला आपल्या लेकरापेक्षाही प्रेम देणे, याला वेल्लाळ हा शब्द येते. वेल्लाळ हा शब्द सांगुणा मातेला आलाय महाराज, उगच कोणालाही येईना. बरं काय? कांडीत बैसली वेल्लाळ, निर्धार आचाळ धरुणी. आचळ म्हणजे पदर, निर्धार आचळ धरलेली. आणि मग ती माता आपल्या लेकराचं शिर त्या उकळात टाकून काढू लागलेली आहे. आतीत म्हणे परम मंगळा, गीत गाय रसिका सुढाळ. हंती करिता पय फिर धवळा, दुरावेल जाण पा. सज्जन हो, माय बापू हो, अतीत असणारे म्हणू लागलेले आहेत परम मंगळ, अतिशय सुंदर. बर काय? गोड असणारे गीत गा. माय, ज्यावेळेस आपण दळण दळत्या त्यावेळेसही गीत गात्या, ज्यावेळेस कांडण करत्या त्यावेळेसही गीत गात्या. आता हे पहिल्याच्या काळात होतं माय. आमच्या माईला, आताच्या माईला राहिलं नाही. माझ्या माईला मुसळ उचलेल काय आणि माझी माया कांडण करेल काय, है की नाही? पहिल्याच्या माया मुसळवर फकीत गेल्यात आणि खाली आलं की धरून गेल्या, है की नाही? माय बापू, आता ते राहिलं नाही. देवालाही कळालंय, है की नाही? लय अवघड आहे हो, यासही भेटणं आलंय आता, लय अवघड आहे की नाही? म्हणून माय बापू, अतीत असणारे म्हणू लागले मंगळ असणार गीत गायन कर, रसिक सुढाळ. खंत करशील मनात. गाणं गाते वेळेस मनामध्ये जर खंत केलीस, पय फेन धवल म्हणजे महादेव परमात्मा दुरावेल बर काय. ते सद्भाव सरोवर विलासे, कोमल हृदया नर्प कामिनी. की निछळ गंगा करुणी जात मर्यादा धरुणी. बघा महाराज, त्या चांगुणा मातेला काय शब्द दिलेले आहेत. श्रीधर स्वामी अतिशय सुंदर असणार त्या चांगुणा मातेला शब्द दिलेले आहेत. माता कशी आहे? सद्भाव. बर का? माय कशी आहे माऊली? सद्भाव सरोवर विलासिनी. बर काय? भावाची सरोवर विलासिनी आहे. आणि कोमल हृदय, राजाची पत्नी आहे माऊली. कोमल असणारी हृदयाची नरप कामिनी. राजाची पत्नी म्हणजे साधी गोष्ट आहे का माऊली? आम्ही एखाद्याकडनं उकरा, आमची बायको रोडला निघणं आली, चिंतन करा, ते राजाची बायको आहे, कोमल हृदय आहे आणि निश्चळ गंगा भरुणी. चालणं कसं आहे माझ्या माईचं? चालणं म्हणजे वागणं. आचरण सज्जन हो, पाऊस काळ्यातली गंगा निश्चळ ओघ भरून, पात्र भरून सरळ आपल्या मार्गानं समुद्राकडे जाते. माय बापू, या पतिव्रता मातेचा ते धर्म आहे. बर काय? निश्चळ गंगेचा ओघ भरून जात मर्यादा धरुनी. मर्यादाला धरून जाणारी माय आहे. मर्यादा सोडली कमावली? अजिबात नाही. चिंतन करा सज्जन हो, उगच कोणालाही पतिव्रता म्हणता येईना. बर काय? आपला जो विचार, आपलं जो वागणं ते निश्चळ आणि त्या गंगेसारखं पवित्र होतं महाराज. पाऊल बाजूला जाऊ द्यायची नव्हती. अशा प्रकारची ती चांगुणा माता काय करू लागली बोला. तिचे पाहता निजवल काळवंडला रोहिणी.
वाक्षी गुण निधान उपमा नाही स्वरूपाते. श्रीधर स्वामी त्या चांगोना मातेचं वर्णन कराले, रूपाचंही कराले, ज्ञानाचंही कराले आणि आचरणाचंही कराले महाराज. बर काय, तिचे पाहता निजवदन, चेहऱ्याला बघितल्यावर काळवंडाला रोहिणी रमन, चंद्राला कळकी आली महाराज. मर्गसा वाक्षी गुण निदान, गुणाचं निदान आहे सज्जनो. बर काय, आणि उपमा नाही स्वरूपाते, माईच्या स्वरूपाला बघितलं तर जगामध्ये उपमा नाही. बर काय, म्हणे कोमलांग बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिला नरपती शौरा सुहासव कत्रा राजवनेत्रा येऊनी उदरा धन्य केले. कांडन करते वेळेस गायन करू लागले, गायन करते वेळेस आपल्या लेकराचं आठवण करायले महाराज. आमचं लेकरू काहीही करणार, माझा सोन्या कसा हाय, माझा वाघ म्हणते महाराज. बर काय, आणि ती आई असणारी बोलू लागली, तू सुकुमार परम गुणवंता. बाळा तू कसा आहेस, परम गुणवान आहेस. ही सेवा कथा झाल्यावर सांगू, लोक जेवणे तेवढे लोक. बर काय, माझे निष्ठुर बाळा, माझे निष्ठुर असणारे घाव तुला लागू लागलेले आहेत. बर काय, आणि बाळा अरे तू माझे असणार त्या ठिकाणी राजीव नेत्रा उदार असणारा धन्य धन्य केला माझ्या पोटी जन्माला येऊन. बर काय, तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठुर धावला गती माता तुझ विण परदेशी आता दुबळी भनंग झाली मी. कोणाचंही झालं तर एवढ्या लोक तुम्ही कसं पेटवतील, एवढी गोड कथा झाली आणि तुम्ही डिस्टर्ब करायला महाराज. सांगा पटेल सांगा, एवढी सुंदर कथा.